नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असे नवीन अपडेट्स मिळत जाईल। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, जशी लाडकी बहीण योजना ही सगळ्यात जास्त पॉप्युलर झाली होती, तशीच लाडकी बहीण घरकुल योजना ही केंद्र सरकारकडून महाराष्ट्र महिलांसाठी लागू करण्यात आलेली योजना आहे। या योजनेमध्ये एकूण 13 लाख घरं गरजू आणि पात्र महिलांसाठी आहेत। महाराष्ट्र राज्य राहणाऱ्या महिलांसाठी खूप मोठी बातमी आहे, कारण ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतो अशा महिलांना आता लाडकी बहीण घरकुल योजना लागू होणार आहे। महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले आहे की ज्या महिलांना लाडकी बहिणीचे पैसे मिळतात त्या महिलांना आता आम्ही घरकुलसुद्धा मंजूर करणार आहोत असे स्पष्ट केलेले आहे। आता याबद्दलची माहिती आपण बघणार आहोत। लाडकी बहीण घरकुल योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून भरण्याची माहिती केंद्र सरकारकडून दिलेली नाही, परंतु या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कागदपत्रासोबत ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीत जावे लागणार आहे। जर या लाडकी बहीण घरकुल योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने घोषित करण्यात आल्यावर तुम्हाला इथे अर्ज कसा भरावा आणि अर्जाची संपूर्ण माहिती सोबत अर्जाची लिंकसुद्धा देण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलेले आहे। लाडकी बहीण घरकुल योजना अनुदान किती मिळणार आता हे बघूया। लाडकी बहीण घरकुल योजना ही 2025 मध्ये सुरू करण्याचे आदेश केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारकडून सांगण्यात आले आहेत। तर या योजनेतून महाराष्ट्र महिलांना किती अनुदान मिळणार आहे याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे। हे अनुदान नवीन GR आल्यावर तुम्हाला सांगण्यात येईल, परंतु जुन्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या GR मध्ये अनुदानाची माहिती दिलेली आहे। त्यानुसार मी तुम्हाला किती अनुदान मिळेल याची माहिती देतो। मित्रांनो, अनुदानाची रक्कम ही 2 भागात विभागली गेलेली आहे। सर्वात अगोदर ग्रामीण भागामध्ये आणि दुसरे म्हणजे डोंगरी भागामध्ये। दोन्ही विभाग वेगवेगळे आहेत। तर ग्रामीण भागामध्ये 1,20,000 रुपये, तर डोंगरी भागामध्ये 1,30,000 रुपये इतके अनुदान मिळण्याची शक्यता आहे। एवढे अनुदान जुन्या प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये दिले जाते। चला तर मग व्हिडिओकडे पुढे वळूया आणि बघूया की लाडकी बहीण घरकुल योजना पात्रता काय आहे, नेमकी कोणत्या महिलांना हे पात्र ठरणार आहे यांच्यासाठी। लाडकी बहीण घरकुल योजना ही महाराष्ट्र लाडकी बहीण योजना अंतर्गत आयोजित करण्यात आलेली आहे। या योजनेसाठी महिलांनी काही पात्रता आहे, ती पात्रता पूर्ण असल्यास त्या महिलांना घरकुल योजनेचा लाभ मिळणार आहे। तर सर्वात पहिली अट अशी आहे, लाडकी बहीण घरकुल योजनेची वयाची अट आहे। महिलांनो, सर्वात महत्त्वाची माहिती देण्यात येणार आहे की लाडकी बहीण घरकुल योजनेसाठी ही पात्रता असल्यावरच तुम्हाला घरकुल मिळू शकतो। ज्या महिलांना लाडकी बहीण योजना लागू होते, तसेच महिला कुटुंब प्रमुख 16 ते 59 वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब यामध्ये निवडण्यात येणार आहे। तसेच 25 वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब यामध्ये घेण्यात येणार आहे। दुसरे म्हणजे अट अशी आहे, लाडकी बहीण घरकुल योजनेचे कागदपत्रे। लाडकी बहीण घरकुल योजना 2025 या योजनेमध्ये फक्त महिलांना लाभ दिला जाणार आहे। तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती लागणार आहेत ती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे, ते बघून घ्या। सर्वात अगोदर 7/12 उतारा, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल, बँकेचं एक पासबुक इतके डॉक्युमेंट लागणार आहे। सर्वात अगोदर मी पुन्हा सांगतो, 7/12 उतारा, जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, विद्युत बिल आणि बँकेचे एक पासबुक अशा प्रकारे लाडकी बहीण घरकुल योजनेमध्ये कागदपत्रे लागणार आहेत। आणि ही सर्व कागदपत्रे तुम्ही ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीमध्ये जमा करायची आहेत। पुढची माहिती तुम्हाला ग्रामपंचायतकडून देण्यात येणार आहे। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना ही घरकुल योजनेचा लाभ घेतला पाहिजे, त्यांना सुद्धा या योजनेचा लाभ व्हायला पाहिजे। तर सर्वात अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून